धाराशिव जिल्ह्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या विहिरी जी आहेत ती मोठ्या प्रमाणात खोदण्यात आलेल्या आहेत। मी आता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्याच्या एका ग्रामीण भागामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर ही जी विहीर आहे ही मनरेगाच्या माध्यमातून बांधलेली विहीर आहे आणि ही विहीर पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र अद्याप हे जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांना या विहिरीचा बरेचसे पैसे थांबवून ठेवण्यात आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की वेळोवेळी ज्या अटी ज्या आहेत ते बदलण्यात येत आहेत। आता फेस ॲपची आट जी आहे ती लादण्यात आलेली आहे शेतकऱ्यावरती आणि शेतकरी त्याच्यामुळं हतबल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6,500 विहिरी अशा आहेत आणि त्या विहिरीची बिलं जी आहेत ती अडकलेली आहेत। शेतकरी माझ्याबरोबर आहेत। नेमकी काय परिस्थिती आता विहिरीची बिलं मिळालीत का? विहिरीचा अजून 1 रुपया बी मिळाला नाही। खांदायला गेले 3.5 लाख रुपये, बांधायला 3.5, 7 लाख रुपये गेले ते आणि 700 रुपये सुद्धा मिळले नाहीत अजून शासनाचे। आता कुठची मजुरी यायची बरं, पेरणी करायची का मजुरीला घेऊन यायचं 2 टाइम त्यांच्या हाजऱ्या घ्यायच्या, कसं करायचं शेतकऱ्याने? जरी लय आता अडचण आली ते शासनाने ते काय ती कसली आट टाकली ती काढावा आणि आमचे पैसे तात्काळ मिळण्यात यावात। म्हणजे ते विहिरीवर येऊन फोटो काढायची आट त्यांनी रद्द ते रद्द करावं, काय ते फ्रेश करून आम्हाला पटकून द्यावं। आम्ही व्याजाने काढले काय पैसे आणि विहिरी पूर्ण केली ती आणि अजून रुपया शासनाचा मिळाला नाही। बरं, ह्यासाठी काहीतरी ॲडजस्ट करा आणि शासनाला तेवढं तुमच्या माध्यमातून कळवा। एकंदरीत अशा पद्धतीच्या 6,500 विहिरी जिल्ह्यामध्ये आहेत। काही विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे, काही विहिरी मध्यंतरी आहेत, तर काही विहिरी काही 25% 50% आहेत आणि या सगळ्या विहिरीचे पैसे जे आहेत ती शासनाकडे प्रलंबित आहेत। महत्त्वाचं म्हणजे ज्या विनाकारण अटी लादलेल्या आहेत त्या अटी कॅन्सल करून नियमितपणे शासनाने ह्या विहिरीचे पैसे द्यावेत अशी मागणी शेतकऱ्याकडून होताना दिसते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।